सक्सेस एज्युकेशन सोसायटी तळोजा येथे भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी काँग्रेस नेते तथा पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवक हरीश खणी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं। यावेळी संस्थेचे चेअरमन प्राध्यापक शोएब सुर्वे यांनी विद्यार्थी, पालक तसेच सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी तळोजा परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्वांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आजचा हा दिवस केवळ ध्वजारोहण किंवा औपचारिक कार्यक्रमाचा दिवस नसून ह्या देशासाठी ज्यांनी त्याग केला, संघर्ष केला, बलिदान दिला, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता या देशासाठी फाशीवर लटकले अशा ज्ञात अज्ञात सर्व महापुरुषांचा ह्या देशासाठी संघर्ष केला अशा महापुरुषांची आठवण म्हणून हा दिवस आपण मनवत असतो। खरं म्हणजे ह्या देशासाठी सर्व जाती धर्माचे लोक इंग्रजांविरुद्ध किंवा परकीय ज्या ज्या असतील, हजारो वर्ष या देशात ज्या ज्या शाही आक्रमण केले, हा सर्वांसाठी सर्वांच्या विरुद्ध ह्या आपल्या महापुरुषांनी संघर्ष केला म्हणून आपल्याला हे दिवस चांगले दिवस बघण्यास मिळाले आहेत। ह्या 80 वर्षाच्या कालखंडात डॉक्टर बाबासाहेबांनी
ह्या देशाला खऱ्या अर्थाने संविधान दिला. या संविधानाच्या माध्यमातून काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत सर्व जाती धर्माचे लोक आपण आज गुन्ह्या गोविंदाने राहत आहोत. ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी आपण संकल्प करूया, कारण नुसत्या बिल्डिंगी किंवा रस्ते बांधून या देशाचा विकास होत नसतो. या देशात चांगले शिक्षण व्यवस्था पाहिजे, चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजेत. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ह्या देशासाठी एकसंघ राहून हा देश आर्थिक प्रगतीकडे कसा होईल, ह्या देशात दळणवळणाच्या व्यवस्था चांगल्या पाहिजेत. कृषी क्षेत्रात हा देश भरभराटीचा झाला पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीने आपण चांगले निर्णय घेतले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी आपण एकत्र केल्या तरच हे देश जगात एक आर्थिक महासत्ता बनू शकतो. यासाठी ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी आपण सर्व संकल्प करूया की या देशाच्या विकासासाठी, या देशाच्या जडणघडणासाठी आपण सर्व एक कटिबद्ध राहूया आणि हा देश एक चांगल्या प्रगतीकडे नेऊया. या ठिकाणी आमचे सोयब सर, आमचे मित्र महादिक सर प्रत्येक वेळी या शाळेच्या कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून बोलत असतात. आज आल्यानंतर या ठिकाणी सराईर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त एक रॉबोटिक एक प्रोजेक्ट बनवला, त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि या प्रोजेक्टचे उद्घाटन आपण देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या नावाने केलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला देश प्रगतीच्या दिशेने या विद्यार्थ्यांच्या कलाकुणांना आपल्याला हेरला पाहिजे, तरच हे देश प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करू शकतो. कारण उद्याचं भविष्य हे आपले विद्यार्थी आहेत. कारण या विद्यार्थ्यांच्या मधूनच या देशाचा चांगला शिक्षक सर होऊ शकतो, या देशाचा डॉक्टर होऊ शकतो, या देशाचा इंजिनियर होऊ शकतो, या देशाचा सैनिक होऊ शकतो, या देशाचा UPSC ऑफिसर होऊ शकतो, IRS ऑफिसर होऊ शकतो, चांगल्या बँकिंग क्षेत्रातला ऑफिसर होऊ शकतो, किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेत चांगले ऑफिसर या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडत असतात. म्हणून या विद्यार्थ्यांच्या घडवण्याचं काम आपण करूया. या शाळेच्या माध्यमातून मी बरेच वेळेला येत असतो. सर, तिथे सोयब सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मेहनत घेत असतात. त्यांची जागा कमी आहे, परंतु ह्या कमी जागेमध्ये सुद्धा एक चांगल्या दर्जाचे विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या शाळेच्या माध्यमातून करत असतात. चांगले मग UPSC असो, UPSC JEE असो किंवा इतर जे विद्यार्थ्यांना नीट असो, यांचे मार्गदर्शनचे शिबिर या ठिकाणी आयोजित करीत असतात. खरोखरच एक चांगल्या प्रकारचा उपक्रम ते या शाळेच्या माध्यमातून घेत असतात. एक आदर्श घेण्यासारखं काम सोयब सर आणि त्यांच्या सहकार्य करून आहे. नक्कीच आपल्याला अशाच प्रकारचे काम या पूर्ण तलोजा विभागात, पनवेल विभागात कशा करता येईल या दिवशी आपण संकल्प करूया. आणि या ठिकाणी सर आम्हाला बोलावलं त्याबद्दल परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. And happy Independence Day. Today we gather here to celebrate the spirit of freedom. हम सब यहाँ पर आज 80वां इंडिपेंडेंस डे मनाने के लिए जमा हुए. बहुत ही प्राउड की बात है कि आज हम हमारे फ्रीडम फाइटर्स की वजह से ही आजादी के साथ पूरे देश में सेफ है, सुरक्षित है. हर जगह पे महिलाओं को, हर किसी का सम्मान है. हम भारत के नागरिक हैं, इसका मुझे बहुत प्राउड है. Dear students, parents, freedom is not only about the enjoying our rights, it is about accepting our responsibilities. सिर्फ आजादी मनाना नहीं है, बहुत बड़ी जिम्मेदारी है. अगर हमारे फ्रीडम फाइटर्स ने अपनी जान को फक्त भारतातच नव्हे
तर संपूर्ण जगात जिथे आमचे भारतीय राहतात त्या संपूर्ण जगात लोकशाहीच्या अलौकिक तेजाने अडकणाऱ्या त्या तिरंगी ध्वजाला माझं अभिवादन. सर्व भारतीयांना शिव छत्रपतींच्या पुनीत पावलांनी पदस्पर्शांनी पावन झालेल्या या महाराष्ट्राला प्रत्येक इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व जैन अल्फा आणि सर्व तरुणवासियांना सर्व टीचर मॅडम यांना स्वातंत्र्य 80व्या स्वातंत्र्य दिनाबद्दल अभिनंदन. सूर्य आपको मैं हमेशा सबसे सूर्य बोलता हूँ, सबसे सूर्य तो सबसे इंटरनेशनल के हिसाब से नहीं, ये जिस काम को हाथ लगाते हैं कामयाबी उस काम को देती है. जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं उनकी परवाह भी बुलंद होती है, उनकी मुराद भी बुलंद होती है. भाइयों बच्चों, 47 को आजादी मिली. इससे हम लोग एक कैजुअल चीज लेते हुए हम कुछ आगे अच्छा करें, हमारी पीढ़ी आगे अच्छा कुछ करे. तो मैं इस पे बोलना चाहूंगी कि हमें ये लड़ाई जो इन्होंने हमारे फ्रीडम फाइटर ने जो इतनी मुश्किल से लड़के हमें दी है, तो हमें भ्रष्टाचार जो अभी चल रहा है उसके विरुद्ध में आगे बढ़ना है कि भाई वो खत्म हो जाए और भ्रष्टाचार आगे नहीं रहे. क्योंकि उन्होंने तो लड़ाई लड़ ली, हमें हमारे हाथ में देश दे दिया, लेकिन हम क्या कर रहे हैं? हम तो भ्रष्टाचार करके खत्म कर रहे हैं. आजकल आप इस स्कूल में जाओ, किधर भी जाओ, तो भ्रष्टाचार के आगे कुछ मिलता ही नहीं. तो इसको खत्म करना है, हम ये कर ले और कुछ अच्छा करे, यही मैं बोलूंगी. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सभी को इस पावन अवसर पर देश के इस स्वाभिमान के लिए स्वतंत्रता दिवस के अवसर पर सभी को ढेर सारी शुभकामनाएं. सक्सेस एजुकेशन सोसाइटी के माध्यम से हमारे मित्र इस संस्था के चेयरमैन प्रोफेसर शोएब सूर्य सर, इनके नेतृत्व में बहुत ही अच्छा सा सम्मान इस स्वतंत्र दिन के अवसर पर यहाँ पे आयोजित किया गया है. जिन वीरों ने इस देश की आज़ादी के लिए अपने प्राणों का बलिदान दिया, उन सभी के प्रति हम नमन करते हैं, वंदन करते हैं, क्योंकि उनके बलिदान के बिना हमें ये स्वतंत्रता मिलती नहीं, आज़ादी मिलती नहीं. और ये आज़ादी का जो पर्व है वो उनकी बलिदान का और उनके कर्तव्यों का उन्होंने जो देश के प्रति निभाया है उसका ये फल है. और वो फल आज हम चख रहे हैं, लेकिन ये फल चखते समय देश के संविधान ने जो संविधान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया है, उन कर्तव्यों को हमें निभाना है. कर सकता हूँ. तो मैंने एक लिखी हुई शायरी, किसी ने मुझसे पूछा था, ऐसे ही कुछ सवाल पूछे थे, तो उसके लिए मैं जवाब देना चाहता हूँ कि हेलो. तो आतिशे इश्क में खाक हो गया हूँ, आतिशे इश्क में खाक हो गया हूँ. तो यहाँ पर इश्क का मतलब है हमारे बच्चे, इश्क का मतलब है एजुकेशन, इश्क का मतलब है समाज. आतिशे इश्क में खाक हो गया हूँ, मिट्टी दामे जल के राख हो गया हूँ, मिट्टी दामे जल के राख हो गया हूँ. और जला दी मैंने अपना भी इसी राख में. आना का मतलब होता है अपना गुरु, समाज के लिए ढलना, जलना. और जला दी मैंने अपनी अना भी इसी राख में. अब यूं लगता है जैसे मैं पाक हो गया. थैंक यू. तो आज का ये
जश्न यौम आज़ादी मुबारक हो। आज हम 80 साल हो गए इस मुल्क को आज़ाद हुए, जिसका हम जश्न मना रहे हैं। उस बारे में बच्चे बात करेंगे। मैं एक छोटी सी नज़्म आपके सामने पेश करता हूँ।